आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून आज सकाळी 6 वाजेपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC धुळे, चाळीसगाव, MIDC भडगाव आणि पाचोरा नगर परिषदांच्या मागणीनुसार हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तब्बल 2000 क्युसेस म्हणजेच 56.60 क्युसेस वेगाने पाणी गिरणा नदीतून प्रवाहित होत असल्याने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे आवर्तन सिंचनासाठी नसून केवळ बिगर सिंचन वापरासाठी असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपाचा वापर तात्काळ बंद ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गिरणा धरणातून सोडण्यात आलेले हे 5वे आवर्तन असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे मासेमारी, जनावरे धुणे किंवा अन्य कामांसाठी नदीकडे जाणे टाळावे. दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत. नदीकाठच्या गावांमध्येही ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गिरणा नदी परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे औद्योगिक आणि नागरी पाणी पुरवठ्यासाठी हे आवर्तन महत्त्वाचे मानले जात असताना दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा नदीकाठच्या सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी प्रमोद राजपूत आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, चाळीसगाव.